आजचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। तो विषय म्हणजे बाल लैंगिक शिक्षण आणि अत्याचार। सर्वांनी तो विषय लक्षपूर्वक ऐकायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपलं शरीर हे आपलं असतं। आपल्या शरीराला संरक्षण मिळणे हा आपला महत्त्वाचा हक्क आहे। अनेक विद्यार्थिनी याबद्दल माहिती नसल्यामुळे या विषयाचं अज्ञान असल्यामुळे अनेक मुलं आणि मुली यामध्ये बळी पडतात। मी विशेषतः इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ही माहिती ऐकायला सांगितलेली। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्श हे 2 प्रकारचे असतात। एक चांगला स्पर्श आणि दुसरा वाईट स्पर्श। चांगल्या स्पर्शामध्ये तुमचे आई वडील तुम्हाला प्रेमाने मिठी मारतात, हा एक चांगला स्पर्श आहे। तुमचे आजी आजोबा हे तुम्हाला स्पर्श करतात, प्रेमाने जवळ घेतात, हा एक स्पर्श हा अत्यंत चांगला स्पर्श आहे। तिसरा जो स्पर्श आहे तो स्पर्श म्हणजे डॉक्टर तुमच्यावर उपचार करतात। उपचार करत असताना ते तुमच्या शरीराला स्पर्श करतात, तोही स्पर्श चांगला असतो। डॉक्टरच्या उपचारामुळे तुम्ही सर्वजण काय होता, बरे होतात। परंतु वाईट स्पर्श, मी आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की 2 स्पर्श असतात, एक चांगले स्पर्श आणि दुसरा वाईट स्पर्श। आता वाईट स्पर्श म्हणजे काय? एखादा व्यक्ती तुमच्या खाजगी अवयवांना स्पर्श करतो। ज्यावेळेस तो व्यक्ती तुमच्या खाजगी अवयवांना स्पर्श करतो त्यावेळेस तुम्हाला थोडंसं घाबरल्यासारखं वाटतं। तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये अस्वस्थता येते। अशा वेळेस तुम्ही काय करायचं? अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? जी व्यक्ती तुम्हाला स्पर्श करते त्या व्यक्तीला तुम्ही ठामपणे न घाबरता नाही म्हणायचं। त्याच्यानंतर तो प्रसंग जिथं घडत आहे त्या प्रसंगाविषयी किंवा त्या जो प्रसंग जो घडतोय त्यावेळेस तुम्ही तिथून काय करायचं? निघून जायचं। निघून गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस घरी जाल, पहिलीच्या मुली, तुम्ही ज्यावेळेस घरी जाल त्यावेळेस तुम्ही या प्रसंगाची कल्पना हे तुमच्या आई वडिलांना, मोठा भाऊ, मोठ्या बहिणी, आजी आजोबांना न घाबरता तुम्ही काय करायचं? त्यांना सांगायचं।
त्यानंतर आजकाल ऑनलाईन च्या बाबतीतही बाललैंगिक शोषण होत आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा विषय 3री-4थीच्या मुलींनी आणि मुलांनी शांतपूर्वक ऐकायचा आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोबाईलवर चॅटिंग करत असता, तुम्ही सगळे आता मोबाईलमध्ये पारंगत झालाय जवळजवळ, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, एखादा व्यक्ती तुमच्या ओळखीचा नसेल त्यावेळेस त्या व्यक्तीबरोबर फोनवर अजिबात चॅटिंग करायची नाही. त्याच्यानंतर आजकाल फेसबुक, विविध जे सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप, याच्यावर एक छंदच झालाय की काय करायचं, फोटो काढायचा आणि तो काय करायचा, त्या सोशल मीडियावर काय करायचा, पाठवायचा, किंवा एखादा व्हिडिओ काढायचा आणि तो काय करायचा, लगेच पाठवायचा. माझी तर सक्त सूचना आहे तुम्हा सर्वांना, विशेषतः मुलींना, कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर आपला फोटो, आपला व्हिडिओ व्हायरल करायचा नाही. या बाबतीत सर्वांनी काय करायची, दक्षता घ्यायची. आणि असा एखादा अनोळखी व्यक्ती तुमच्याबरोबर विनाकारण चॅटिंग करत असेल तर तुम्ही काय करायचे, ही गोष्ट तुमच्या आई वडिलांना, घरातील मोठ्या माणसांना काय करायची, सांगायची. दुसरी गोष्ट, 2012 साली भारत सरकारने एक पोक्सो नावाचा एक कायदा आणलाय आणि हा कायदा 4 ते 18 वर्षाखालील मुला आणि मुलींसाठी लागू आहे. या बाबतीत स्पर्शाबाबत जर काही घडलं तर 1098 हा टोल फ्री क्रमांक आहे, त्याच्यावर तुम्ही काय करायचा, संपर्क साधायचा. त्याच्यानंतर दुसरा एक क्रमांक आहे 112. या क्रमांकावर तुम्ही पोलीस, रुग्णवाहिका यासाठी संपर्क साधायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांनी काय करायचंय, आपलं शरीर सुरक्षित ठेवायचे. असा प्रसंग घडला तर तुम्ही काय करायचे, घाबरायचं नाही. मदत मागणे ही एक ताकद आहे. मदत मागण्यामध्ये तुम्हाला काहीतरी वाटतं, कशाला मदत मागायची, आपण काय कमी आहेत ना, परंतु मदत मागणे ही तुमच्या दृष्टिकोनातून, तुम्ही सर्वजण लहान आहात, तुमच्या दृष्टिकोनातून मदत मागणे ही एक ताकद आहे, ती कमजोरी नाही. हे तुम्ही सर्वांनी काय करायचे, लक्षात ठेवायचे आणि या बाललैंगिक शोषणापासून आपण काय करायचे, मुक्तता मिळवायची. धन्यवाद.